नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी स्टार सभांची. महाराष्ट्रात 29 तारखेला चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. त्याआधी नेत्यांच्या झंझावाती सभांचा धडाका आज सुरू आहे. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात बीकेसीवरती सभा घेणार आहेत. मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचं विमान दिल्लीला परतलं असून सभेला उशीर होणार आहे. राहुल गांधींनी ट्विटरद्वारे याची माहिती देऊन दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्याआधीच नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेगही आलाय. राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. तर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानं नगर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. तर त्याचवेळी लाव रे तो व्हिडिओ म्हणत सभा गाजवणाऱ्या राज ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार आहे. तेव्हा आज महाराष्ट्रात 3 ठिकाणी, एकीकडे मुंबईमध्ये, दुसरीकडे संगमनेरमध्ये आणि तिसरीकडे नाशिकमध्ये स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. स्वतः मोदी आज महाराष्ट्रात आहेत. तर सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील संगमनेरमध्ये थोड्या वेळामध्ये सभा सुरू होणार आहे. आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे. कारण का काल त्यांनी जाहीर केलेलं होतं की आतापर्यंतच्या सभांमध्ये 2-3 मेन्यू होते, मात्र आजच्या या सभेमध्ये बुफे असणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या देखील सभेकडे लागलेलं आहे. आणि या सभांबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबईत बीकेसीवरून आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. तर संगमनेरमधून हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला जाईन अर्थातच विवेककडे. विवेक, युतीची महासभा असणार आहेत. उद्धव ठाकरे, मोदी आणि मुख्यमंत्री हे एकाच मंचावरती आज दिसतील. तिघांच्याही तोफा धडाडणार आहेत. तयारी कुठवर आली आहे? अगदी रेश्मा, महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा 29 एप्रिलला आहे. त्याकरता दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसीमध्ये सभा घेत आहेत. आणि हेच व्यासपीठ आहे ज्यावर महायुतीचे सगळे नेते उपस्थित असतील. आणि हे सगळे नेते इथं उपस्थित लोकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे अतिशय आक्रमकपणे भाषण होईल अशी अपेक्षा आहे. आता हळूहळू इथं लोक यायला सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळापासून उन्हाची तीव्रता कायम आहेच, ह्युमिडिटी कायम आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी ही सभा इथं आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतोय की हळूहळू आता लोक, कार्यकर्ते इथे यायला सुरुवात होतीये. अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय पद्धतीचं भाषण करतात. कारण महाराष्ट्रात ते जेव्हा आतापर्यंत आले तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट करत आपलं भाषण केलेलं आहे. पण आता जो चौथ्याचा टप्पा आहे रेश्मा, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात जास्तीत जास्त जागा ह्या शहरी भागात आहे. आणि आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आपण पाहिलं तर त्यांचं प्राबल्य हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे या सभेत देखील शरद पवारांवरच त्यांचा आरोप आहे की काँग्रेस नेत्यांना नरेंद्र मोदी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत 3 टप्प्यात ग्रामीण भागातले मतदारसंघ होते. शहरी भागात मुख्यत्वे त्यांनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, म्हणजे मेट्रो, मोनोसारखे प्रकल्प असतील, म्हणजे पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये असतील, किंवा हाऊसिंग, अशा 2 गोष्टींवर सातत्याने गेल्या 5 वर्षांमध्ये काम केलं, टार्गेट केल्याचं आपण पाहिलं होतं. त्या संदर्भात काही नरेंद्र मोदी बोलतात की हे पाहावं लागेल. मुंबईमध्ये आल्यानंतर काँग्रेसचा देखील अनेक विषय निघत असतात, त्यामुळे काँग्रेसचा देखील काही ते टार्गेट करताना हे पाहावं लागेल. आणि निश्चितपणे सगळ्यांना उत्सुकता आहे की कशा पद्धतीची आक्रमक भाषा असेल. कारण हे निवडणूकचं मतदान होण्यापूर्वीची शेवटची जाहीर सभा आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की 7:30 वाजता पंतप्रधान मोदी येतील आणि ते काय बोलतील याचे. निश्चित. आणि विवेक, 2014च्या निवडणुकीमध्ये तुला माहिती असेल की मुंबईच्या 6च्या 6 जागा या युतीला मिळालेल्या होत्या. शिवसेनेला 3 आणि भाजपला 3. तेव्हा त्या जागा आपल्याकडे कायम राखणं हे महत्त्वाचं आव्हान असणार आहे. आणि त्यासाठी या 3 तोफा युतीच्या कशा पद्धतीनं धडाडतायत हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.